जे काही काम आपण प्रस्तावित करणार आहे सर्व लोकप्रतिनिधींना ते दाखवावे आणि त्यांना विचारूनच हे काम प्रस्तावित करावे। मी त्यांनी आपल्या या आराखड्यामध्ये कुठलाही संघर्ष न होता सॉफ्टली हे प्रपोजल सगळे इथपर्यंत पोहोचवा आणि लोकप्रतिनिधींचं मत घेऊनच हे सर्व प्रस्ताव आम्ही मान्यता देऊ, अन्यथा आम्ही मान्यता देणार नाही। 387 कोटी रुपयांचं 333 कोटी रुपयांचं सर्वसाधारण योजनांचं नियोजन केलं होतं। अनुसूचित जातींमध्ये आपण 88 कोटी रुपयांचं नियोजन केलं होतं आणि आदिवासी उपाययोजनांमध्ये 16 कोटी रुपयांचं नियोजन आपण केलं होतं। आणि आपल्या सगळ्यांचं एक चांगलं अभिनंदनीय बाब अशी आहे की आपला 100% निधी मागच्या वर्षी खर्च झाला, तो सगळ्यांनी चांगल्या प्रमाणे केला। पण आता आपला टार्गेट जे आहे ते वाढून आलाय। 387 कोटी रुपये सर्वसाधारण योजनेमध्ये आहेत, अनुसूचित जातीमध्ये 87 आहेत आणि आदिवासी उपाययोजनामध्ये 17 कोटी आहेत। असे एकूण 491.70 कोटी रुपये आता यावर्षी आपल्याला नियतव्यय आहे। पण हे सर्व नियतव्यय देत असताना सरकारी विभागांना माझी सूचना राहणार आहे की अवास्तव प्रस्ताव पाठवला। वेल बिफोर टाइम आपण मीटिंग घेतली आहे। जून महिन्याचं स्टार्टिंग आहे, या महिन्याच्या शेवटी आपल्याला जवळजवळ सगळ्या प्रमाणात द्यायचे आहे। त्यामुळे आपले कामं 100% पूर्ण होणार आहेत। जे कामं आहेत ते सगळे दर्जेदार असले पाहिजे, वेळेत पूर्ण झालेले असले पाहिजे आणि वर्षानुवर्ष आपलं ऑफिस स्ट्रेंथर म्हणून किंवा जनतेसाठी जे विकासाचे काम आहे ते वर्षानुवर्ष लोकांसाठी चांगल्या पद्धतीने टिकले पाहिजे। या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करावं। आपण सगळ्यांना आले त्याबद्दल आपले